बाबू टेमकर, प्रदीप पेडनेकर ये ऑफिशियल हम पर हमारे साथ जो कि जुड़ चुके मैदान पर। इस माहौल पर एक बेहतरीन साउंड सिस्टम के साथ हम वापस मैदान पर चलेंगे इस मैच में। इनसाइड आउट, कवर बाउंड्री पर गेंद निकलती हुई सीधी सीमा रेखा से बाहर, 4 रन के लिए मैदान में। शॉट पहले देखिए कवर पॉइंट पर निकला, चौवे के लिए खाता खोला मैदान पर। इस वक्त सुशील अपने खाते में 4 रन पर। चेंज ऑफ पेस किया, गति में परिवर्तन, गेंद हाथ से छूटी, फुल टॉस निकली। हालांकि पॉइंट का खिलाड़ी बहुत तेज निकला। ओमकार की अच्छी फील्डिंग मैदान पर, एक खूब फील्डिंग मैदान पर, और वापस खेल मैदान में। ओह, पैड पर लगी गेंद, ऑन साइड पर मारने का प्रयास किया, गेंद को हल्का सा अपील, और अंपायर के मन में कोई दुविधा नहीं कि गेंद जब ये ऑफ ब्रेक करते ना तो गेंद टिप्पा खाने के बाद थोड़ी स्टंप को छोड़कर जा रही है। खास समीर की बात यह है कि समीर अभी तक अच्छी बॉलिंग कर चुके हैं, लेकिन खास से बात है कि ये इनकी गेंद स्टंप पर बहुत कम जाती है और हाइट ज्यादा रहती है, शायद अंपायर के मन में कभी कभी वो दुविधा रहती है मैदान पर। और यही बहुत कारण है कि समीर एलबीडब्ल्यू के विकेट उनके पास बहुत कम रहते हैं, कैचेस और कि ज्यादा रहते हैं विकेट। समीर मुर्जे पर वापस मैदान पर, और सीधा खेला गेंद को लॉन्ग ऑन बाउंड्री पर। इस बार और पिच गेंद थी जरूर पर कदम शायद, देखिए अतिरिक्त गेंद निकली बाहर, 4 रन के लिए मैदान पर। पर निकले 8 रन, 2 बीच में डॉट और 2 चौवे। लो फुल टॉस, कवर बाउंड्री पर, टू सुंदर टाइमिंग मैदान में। कैस्टक और सीमा रेखा से पार, गेंद 4 रन के लिए मैदान पर। स्कोर मैदान पर पहुंचा 12 पर, कोई नुकसान नहीं मैदान में। 5 गेंदे, 2 फुल टॉस, 1 फुल टॉस जो कि बिल्कुल अच्छा था, बिल्कुल बल्ले पर लिया गया। और देखिए एक चौवा भाई किस्मत के रथ पर सवार होकर चौवा निकला। सुशील वापस इनसाइड आउट, फिर से मारा गेंद को कवर पर। हालांकि पहला रन बहुत इस ओमकार जो कि फील्ड पर आ चुके हैं, अच्छी फील्डिंग ओमकार की, लेकिन जब तक बैकअप निकल पाता 2 रन बनते, और 2 रन के साथ पहला ओवर समाप्त। 14 पर पहुंचा टीम का स्कोर इस मैच में। अमृता स्पोर्ट टीम आज पहले टॉस हार चुकी है, और अपने टॉस हारने के बाद इस वक्त पहले गेंदबाजी बल्लेबाजी करने का मौका मिला, और गेंदबाजी करने का मौका इस वक्त अपने आप में लेते हुए जो कि पहली टीम जो कि टॉस जीती है जय भवानी टीम। और शुरुआत का पहला माहौल देखिए, 14 रन पर पहुंचा टीम का स्कोर। 4 ओवर का मुकाबला। शायद मैं कहूँगा नीलेश थोड़े से आप बिल्कुल मैं कहूँगा इसमें साथ नहीं गए, शायद अचानक झुक चुके थे, वहां से निकला चौवा, और चौवे के साथ अब कुछ ग्राउंड मीटिंग मैदान पर। सुजय मांद्रेकर के हाथ में गेंदबाजी का मोर्चा मैदान पर। गौरव गावड़े को आज टीम में सिलेक्ट किया गया। गौरव गावड़े एक लकी खिलाड़ी है। लोग योगेश परब कह रहे कि सुबह 6 बजे से इस ग्राउंड पर आ चुके वो, और पूरा ग्राउंड का मुआयना किया, पूरा ब्रह्मांड उन्होंने घूम लिया इस मैदान पर जाकर। और साथ साथ आज योगेश, मैं तो कहूंगा आखिरी दिन पर, पहले दिन पर जिनको लिया गया था आखिरी मैच में, भाई वहां से वो लक फैक्टर हो गए। शायद तो मैं तो कहूंगा बहुत अच्छा खिलाड़ी, ऑलराउंडर खिलाड़ी, बल्लेबाजी भी कर सकते हैं, गेंदबाजी भी उनके पास है, फिर की बॉलिंग से बिल्कुल करते हैं। लेकिन चलिए लकी खिलाड़ी है जो कि इस वक्त मैदान पर गौरव गावड़े जो कि स्लिप पर पॉइंट पर खिलाड़ी है, जो कि अंसुर का ही खिलाड़ी। देखिए अंसुर के सभी खिलाड़ी जो लाल टोपी पहन रखी है, ये उनका ब्रांड है। वापस खेल मैदान पर इस वक्त शॉर्ट पिच गेंद बल्ले पर लगी, गेंद निकली वाइडिश गली पर, जहां पर गौरव फील्ड करते हुए
और गौरव जब तक उठा पाएंगे रन निकलता हुआ सिंगल, और सिंगल के साथ स्ट्राइक पर अब मात्र वापस जो कि सुशील मैदान पर 15 पर पहुंचा है टीम का स्कोर। बहुत खूबसूरत माहौल है ये। देखिए 4 ओवर के मुकाबले आपको हमेशा ध्यान में रखना पड़ता है कि रन चाहिए मैदान पर, स्कोर बोर्ड पर, और उसी अंदाज से अगर देखा जाए तो सामने वाली टीम को अच्छी बॉलिंग करनी चाहिए, शायद विकेट चाहिए एक दो गुच्छों में, अगर विकेट निकलते तो मजा रहेगा इस मैच का आखिरी समय तक। जबरदस्त मैच है ये, बिल्कुल बड़ा मुकाबला, क्योंकि हारेगा उसे वापस जाना पड़ेगा घर पर। बढ़िया लाइन वहां पर, बिल्कुल बढ़िया लाइन, ऑफ स्टंप के बाहर अगर गौरव को देखिए भाई बहुत तेज, और यही कारण था योगेश के सुबह 6 बजे आए हुए, सब कुछ मायना कर लिया, एक दो बार पूरे ग्राउंड पर जो कि जा चुके थे, पूरा ग्राउंड घूमे, और जहां कहां का कुछ प्रॉब्लम है ये सब कुछ उन्होंने परखा। और देखिए जहां पर खड़े रहे, जहां पर बहुत मुश्किल है फील्डिंग करना स्लिप पर, वहां पर खड़े, मतलब सोचिए कितनी जिम्मेदारी। उनका हमेशा एक स्टाइल सा रहता है जो कि कमर पर हाथ उनका रहता है, थोड़ा सा पेट भी आ गया उनका आता है इसके कारण, लेकिन आज वो बॉलिंग करेंगे तो भी चलेगा, अच्छी बॉलिंग उनके पास रहते हैं, एक अच्छे खिलाड़ी है। चलिए वापस इस खेल में लेके चलते हैं मैदान पर। 15 पर पहुंचा टीम का स्कोर। ओह बल्ले पर लगी निचले हिस्से पर, लेग स्लिप पर गेंद निकली, हालांकि वहां पर फिर से गौरव, आज पूरे दिन पर वही खिलाड़ी, एक रन निकलता, 16 पर पहुंचा टीम का स्कोर। देखिए पहले ओवर में 3 चौवे निकले, थोड़ा सा समीर महंगा हुआ, और मेरे को एक चौवा किस्मत के रथ पर सवाल हुआ, तो नीचे के सर के ऊपर से गेंद निकली, लेकिन एक फुल टॉस एक पॉइंट पर जो 2 शॉट लगाए गए, वो एक क्रिकेटिंग शॉट थे मैदान पर, और उसके बाद शायद अब कवर पीछे नहीं है, अब लॉन्ग ऑफ पर संतोष को रखा गया, लॉन्ग ऑन पर नीलेश है। ये बिल्कुल बड़े खिलाड़ी इस तीर पर, इस मैदान पर सामने से फील्डिंग पर मैदान में। ओहो हो, इस बार उड़ाया 6 रन के लिए। निकला छक्का, और मालक खुश मैदान पर दिनेश बाकर इस वक्त इस मैच में देखने को मिलता हुआ। शॉर्ट पिट बाउंस, अतिरिक्त गति, उछाल, लेकिन कुछ हद तक ज्यादा उछाल था इसलिए वाइड करार दिया, और वाइड के साथ एक बाउंस का भी इशारा मैदान पर अंपायर देते हुए स्क्वायर लेग से। 2 ऑफिशियल अंपायर बाबू टेमकर, प्रदीप पेडनेकर, ये 2 अंपायरों की जोड़ी मैदान पर। हम बहुत बार पहले कहते थे कि भाई मेन अंपायर दोनों ही होते हैं हमारे लिए, एक बैटिंग एंड पर एक बॉलिंग एंड पर, ये जोड़ी मैदान पर, और 23 ये टोटल सामने से। गौरव वापस स्ट्राइक पर, ओ शायद बल्ले पर लगी निचले हिस्से पर, शायद बिल्कुल परखा वहां पर। देखिए शॉट सिलेक्शन बहुत अच्छा था, अगर गेंद बल्ले पर लगती तो, क्योंकि कवर पर खिलाड़ी पीछे नहीं है, पॉइंट बिल्कुल सर्कल के पास है, शॉट कवर सर्कल के पास है, उनके अगर ऊपर से मारेंगे तो चौवा निकलेगा। सोच सही थी मैदान पर। अंतिम 5 गेंदे हो चुके हैं इस पहले ओवर में, लगभग 14 बने थे, उसके बाद अगर देखा जाए तो 22 लेकर 23 बन चुके हैं मैदान पर। अभी तक 9 रन का ये ओवर मैदान पर, कोई सफलता अभी तक नहीं मैदान में देखने को मिलती हुई। ओह नाटकीय परिवर्तन, रिवर्स अटेम्प्ट करने का प्रयास किया, हल्का सा अपील, जोरदार अपील मैदान पर। शायद लग तो रहा है कि शायद अंपायर बातचीत कर रहे, थोड़ा सा मैं कहूंगा 19-20 का मामला होगा, अगर गेंद जाते हुए लगी ना तो काम मुश्किल रहेगा मैदान पर, लेकिन क्या यहां से वह पता नहीं कहा, वहां देखिए विकेट कीपर साहब कह रहे हैं कि शायद उनका अपील जोरदार है, नॉट आउट का इशारा करते चले। ओके अंपायर को लगा कि भाई नहीं लगी है गेंद, उसमें कोई सवाल नहीं पैदा होता। 2 और समाप्त, 23 पर पहुंचा टीम का स्कोर। पहले बैटिंग करती अमृता स्पोर्ट इस वक्त इस मैदान पर, जो कि टॉस हारने के बाद
रूप में और अप स्ट्राइक पर है इस वक्त। एक खूबसूरत माहौल है मैदान पर। देखिए जिस अंदाज में ये बल्लेबाजी देखने को मिल रही है आपको, बहुत खूबसूरत है। और चलिए वापस इस खेल में लेके चलते हैं मैदान पर। 12 गेंदे 23 रन मैदान पर, कुल मिलाकर स्कोर कोई सफलता नहीं, मतलब एक अच्छी भागीदारी, एक अच्छी पार्टनरशिप इस जोड़ी के बीच में। और यही पार्टनरशिप क्या 40-45 तक पहुंच पाएगी? ओह बढ़िया लाइन वहां पर, लेकिन थोड़ी सिलेक्शन ऑप्शन के बाहर निकले। वाइट बॉल का देखिए लाइन अच्छी थी, लेकिन गेंद टिप्पा खाने के बाद जो बाहर निकला लेग ब्रेक अंदाज में, वही बिल्कुल अंपायर के मन में दुविधा कर गई। वाइट का इशारा निकला और अब मतलब लगभग 12 रन प्रति ओवर 24 पर पहुंचा टीम का स्कोर। स्लिप पर गौरव गावड़े जो कि इस वक्त एक गुणवान खिलाड़ी मैदान पर तैनात है। शॉर्ट आर्म पुल किया, मिस टाइम कर बैठे, गेंद हवा में जरूर है, हालांकि फील्डर से थोड़ी सी दूर है, लेकिन तब तक या वाह अच्छी फील्डिंग, देखिए क्या फील्डिंग भाई, उस एफर्ट की तारीफ करनी पड़ेगी मैदान पर इस वक्त। और ये एफर्ट देखिए भाई, खुद गेंदबाज अगर दौड़कर जाता है तो समझिए कि इनके पास वो प्रतिभा है। और थ्रो भी कितना बहुत तेज किया जहां से रन नहीं करते। और मैच के दरमियान मकरन सर आपका हार्दिक स्वागत इस मैच के दरमियान। अच्छी बॉलिंग है इसकी, शॉर्ट गेंद थी और गौरव वापस स्ट्राइक पर रहेंगे। अभी तक एक अच्छी बॉलिंग सुशील जो कि 3 चौवे, गौरव 1 छक्का, ये कुछ हद तक बल्लेबाजी मैदान पर। और अभी तक 25 ये टोटल सामने से मैदान में। शॉर्ट गेंद लो जो कि गेंद शॉर्ट पिच, हालांकि शायद मौका रन आउट करने का, और ये आउट मैदान पर, इनफॉर्म खिलाड़ी आउट। सुशील को पहुंचाया बिल्कुल रन आउट के रूप में। जिस सुशील से काफी उम्मीद थी, जिस सुशील ने 3 चौवे लगाए थे, लग रहा था कि एक अच्छे फॉर्म में शायद उम्मीद बन रही है कि 40-45 तक पहुंचेगी टीम। इन मौके पर वहां पर फील्डिंग और पहला विकेट निकला रन आउट के रूप में। सुशील 3 चौकों की मदद से लगभग इस मैच में आउट होकर वापस निकलता हो एक नाराज हालत में। क्रिकेट में सबसे खराब विकेट जो कि इस वक्त रन आउट का विकेट, और वही देता हुआ सुशील मैदान पे। में जिम्मेदारी उठाता हुआ और शायद रनआउट का विकेट देता हुआ मैदान पर इस वक्त सुशील का। सुशील सुसाइड कहूंगा मैं, शायद गौरव कॉल करते तो शायद रन हो जाता मैदान पर, लेकिन आज गौरव को अब जिम्मेदारी उठानी पड़ेगी। मिस टाइम है, ये हवा में है। ये देखिए भाई, यहां पीछे देखिए, विकेट के पीछे देखिए फील्डिंग, ये कि आसान नहीं फील्डिंग करना, सिर्फ वहां पर एक ही खिलाड़ी फील्डिंग कर सकता है, नाम है उसका गौरव इस वक्त गावड़े। एक रन निकला, एक रन के साथ कांचन मैदान पर निकले, अनेश रुपेश स्ट्राइक पर। गौरव अपने निजी टोटल 8 पर और टीम का स्कोर 26 पर पहुंचा, जबकि एक विकेट नुकसान के बाद। माहौल अच्छा है इस वक्त, इस थोड़ी सी दुदा या धूप मैदान पर, हवा अभी तक उतनी नहीं है, लेकिन धूप भी उतनी नहीं है मैदान पर, लेकिन आसपास सभी कुछ ठीक ठाक है, अलबेल है मैदान पर। और वापस इस वक्त गेंदबाजी पर यश मोर्चे पर निकलते हुए सामने से, और पिच गेंद बल्ले पर ठोसने लगी, गेंद निकली बैकवर्ड शॉट लेग पर, एक रन के लिए कंचन ने अपना खाता खोला। और टीम का स्कोर अब पहले बैटिंग करती है अमृता स्पोर्ट मैदान पर, जो कि इस मैच में 27 लगभग 9 के आसपास प्रति रन रेट बनता हुआ, लेकिन मैं कहूंगा 40-45 एक अच्छा टोटल सामने से। 4 ओवर के मुकाबले में कितना टोटल सेफ रहेगा ये कभी आसान नहीं होता बताना, लेकिन उम्मीद यह है कि इतना टोटल बिल्कुल फाइटिंग टोटल रहेगा मैदान पर 40 तक। ओ बढ़िया लाइन वहां पर, बिल्कुल बढ़िया बॉलिंग, लेग ब्रेक गेंद टिप्पा खाने के बाद थोड़ी सी गेंद बाहर निकलती है और उसी के साथ फंस गए मैदान पर। देखिए गौरव एक विस्फोटक खिलाड़ी है जिनके पास बल्लेबाजी का दायित्व तो बढ़ा है और जिम्मेदारी अब बहुत बड़ी है। देखिए इनफॉर्म खिलाड़ी सुशील को इस तरह से रन आउट किया गया, और वो विकेट रन आउट के निकलने के बाद थोड़ा सा प्रेशर गौरव के भी मन में आता हो, दबाव मैदान पर। ओ बढ़िया लाइन, बिल्कुल अच्छी बॉलिंग, एक बार तालियां बजाए इस बॉलिंग के लिए, एक खूबसूरत बॉलिंग मैदान पर।
पेडणे तालुक्यातनं आला तो अल्विन फर्नांडिस याचं मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. आणि अल्विन सर, आमच्या शब्दाला तुम्ही मान दिलात आणि इकडे आलात त्याबद्दल धन्यवाद. आणि आपणास कळकळीची विनंती, आपण सर व्यासपीठावर बसायचं आहे. खास पेडणे तालुक्यातनं या सामन्यांसाठी आवर्जून आपली उपस्थिती दाखवतोय अल्विन. चलिए अंतिम ओवर मैदान पर कड़क मुकाबला है. क्या बेहतरीन बॉलिंग. शायद योगेश परब, मुझे लगा कि शायद गौरव गावड़े के पास गेंदबाजी हो सकती है, शायद नहीं, वहां से कुछ तक चेंजिंग किया गया. और अब मात्र कांचन राणे के सामने मैदान पर गेंदबाजी के मोर्चे पर रहेंगे सामने से बबलू मैदान में. 27 पर पहुंचा टीम का स्कोर. कहानी बिल्कुल जबरदस्त मैदान पर, एक उम्मीदों का खेल परिपूर्ण. आरोली फिर आरोली में यही तो मजा है मैदान पर कि भाई अंतिम घड़ी तक बताना बहुत कठिन है कि इस प्रतियोगिता में कौन क्वालिफाइड 2 में पहुंच चुका है. ये बात आसान नहीं होगी बताना, बहुत जमीन काम है ये. एलिमिनेटर राउंड में कौन पहुंचेगा, क्वालिफाई 1 पहुंच चुकी है टीम, और दूसरे कौन पहुंचेगी ये नहीं पता. लेकिन चलिए एलिमिनेटर 2 में कौन पहुंचेगा, ये सवाल और उस सवाल का जवाब अब कांचन राणे सामने से देंगे इस मैदान पर बल्लेबाजी से. शॉट टाइम पुल किया, पुल सक्सेसफुल 6 रन के लिए. टीम सभी खिलाड़ी इकट्ठा हो जाइए बिल्कुल माइक्रोफोन के सामने से सामने. और चलिए भाई, शेर कितना भी बुढ़ा हो जाए शिकार करना कभी नहीं भूलता. ओ इस बार गेंद को खेला गली पर, टाइमिंग बेमिसाल गेंद निकली थर्ड मैन बाउंड्री पर. थर्ड मैन का खिलाड़ी बहुत तेज निकला है, कॉल अच्छा. और तब तक मिलेंगे मैदान पर. सही सो जाइए, सही सो. जिनके पास बल्ले से रन निकल रहे उनको ज्यादा मौके दे. एक छक्का कांचन के बल्ले से निकला. 8 रन पर कांचन अपने निजी टोटल पर पहुंच चुके हैं और टीम का स्कोर 35 पर. हम बहुत बार कहते हैं भाई, शेर कितना भी बूढ़ा हो जाए कभी घास नहीं खाता. और ये खेकार है, खेल ये अनुभव है, काफी साल का तजुर्बा है. और देखिए क्या बैटिंग इनके पास रहती है. ओ पीछा किया इस गेंद का, वाइट बॉल का इशारा मैदान पर. एक औपचारिकता अपील मैदान पर जरूर की गई थी, शायद प्रेशर था अंपायर के मन में ये दबाव रहने के लिए. लेकिन अंपायर भी काफी साल का तजुर्बा है, काफी साल का अनुभव, लगभग 20 साल क्रिकेट में इनका बिल्कुल कारकिर्दी है. 20 साल की, काफी कम उम्र से प्रदीप पेडनेकर खेल रहे और उनके साथ बाबू टेमकर भी, वो भी काफी कम उम्र से खेल रहे. और 20-22 साल का जब अनुभव आपके पाले में क्रिकेट खेलने का और अंपायरिंग करते हुए आपको कोई दिक्कत नहीं हो सकती. और यही कुछ बताते हुए, दिखाते हुए, मतलब एक अच्छे खिलाड़ी, अच्छा एक सही निशानी मैदान पर. ओह बढ़िया क्रिकेट, वहां पर पीछे हटकर हल्के से खेला गेंद को. शॉर्ट कवर, खिलाड़ी बहुत तेज निकला. 1 रन निकला. कांचन राणे अपने 3 गेंदों पर बनाए 9 रन और टीम का स्कोर अंतिम 3 गेंदों पर निकले 10 रन और टोटल स्कोर अब मात्र बचा हुआ जो कि 37 मैदान पर. अब ये और कम से कम 15 रन का हो सकता है, ये उम्मीद रहेगी. अंतिम 3 गेंदों पर 5 बनते तो 15 बन जाएंगे. लेकिन मैं तो कहूंगा भाई, ओ 5 रन आपको रोकने पड़ेंगे मैदान पर. ओह क्या बिट, क्या वहां पर गति परिवर्तन. ये गेंद ऑफ ब्रेक थी. टिप्पा खाने के बाद गौरव कवर पर मारने का प्रयास करते, एकदम से गेंद ने बिल्कुल गति बदली, साथ साथ गेंद हल्की से स्विंग हुई. और जब ये सब कुछ हुआ ना, तो उसके बाद वो नाटकीय परिवर्तन, गेंद डॉट निकली मैदान पर और डॉट के साथ गौरव थोड़ा सा प्रेशर में मैदान पर. देखिए गौरव ओपनिंग बल्लेबाजी के ला चुका है, शायद उनसे उम्मीद है कि कम से कम 3 शॉट लग जाएंगे. लेकिन मैं कहूंगा बॉलिंग देखिए आज, बहुत खूबसूरत बॉलिंग मैदान पर. जो आखिरी के ओवर में चाहिए ना, वो गति परिवर्तन मैदान पर. ओह शायद ये स्टंप के बाहर कर दिया. व्हाइट बॉल का इशारा, अतिरिक्त जो कि रन निकलता हुआ और सिंगल व्हाइट के साथ अब टीम का स्कोर 38 पर पहुंचा 38 पर. हर्षद पटेल को आपने कल देखा आखिरी और सूर्य कुमार को बहुत अच्छा डाला. आखिरी एक बुल फुल टॉस जहां पर छक्का निकले. लेकिन मैं कहूंगा कुछ इस तरह से बॉलिंग करनी पड़ेगी आपको. गति परिवर्तन बहुत काम करेगा मैदान में. ओ बढ़िया लाइन, बढ़िया, वहां पर 1 रन निकलता हुआ. देखिए गति परिवर्तन आसान नहीं खेलना होता है. गेंद हल्की से आती हुई सामने से 1 रन निकलता हुआ 39 पर पहुंचा टीम का स्कोर. कांचन के हाथ में दिया बल्लेबाजी का विश्लेषण. अब मात्र कांचन अपने 3 गेंदों पर 9 रन, मतलब लगभग 300 का स्ट्राइक रेट इस वक्त कांचन राणे जो कि स्ट्राइक पर रहेंगे. इस बीच में तो फिर से तैयार अभिषेक ने बाबू जो कि इस वक्त मैदान पर थोड़ा सा रुक चुके हैं. थोड़ा सा प्रेशर है क्योंकि आखिरी कवर जब डालते हैं ना आप, तो वहां से जो बिल्कुल दबाव रहता है और वही दबाव देखने को मिलता है गेंदबाज के ऊपर.
देखिए वही दबाव का कभी कभी फायदा भी मिलता है। बातचीत हो रही है मैदान पर, किस तरह से बैटिंग करनी पड़ेगी, कहाँ गेंद को घुमा रहे हैं, गेंद कितनी धीमी आ रही है, किस तरह से गेंद को बिल्कुल पाले में लेना पड़ेगा, ये सब कुछ गौरव बताते हुए। और कांचन राणे एक अनुभवी खिलाड़ी, उनके हाँ में हाँ मिलाने के बाद स्ट्राइक पर डटा हुआ मैदान पर। 300 का स्ट्राइक रेट, सर्वाधिक बेहतरीन स्ट्राइक रेट इस वक्त इस मैच में, इस फिलहाल इस मुकाबले का। ओह, स्वीप किया गेंद को ऑन साइड पर, मिड विकेट सीमा रेखा पर पहला रन बहुत तेज निकला। कॉल अच्छा, विकेट के बीच की दौड़ अच्छी, सीधा थ्रो और रन आउट का मौका हो रहा आउट मैदान पर। एक रन के साथ टीम का स्कोर बनता हुआ मैदान पर 40 रन पर मैदान में, जो टोटल सामने होना चाहिए वो हो चुका है। 40 रन बन चुके हैं और 41 रनों की आवश्यकता इस वक्त मैच को इससे पीछे इस मुकाबले में। लेकिन मैं जरूर कहूंगा कि एक असफल सुशील की 16 रनों की, उसके बाद कांचन राणे एक छक्का, गौरव जो एक छक्का। लेकिन मैं कहूंगा कांचन ने आकर जो सामने से बैटिंग की, उस बैटिंग के बलबूते पर टीम वा, कारण आजच्या दिवसात बरेच सामने वाढलेत. विनंती असेल सलामीची बिरीची चूड ही जयपोबडी अडसूळ संघाची पाऊल असमावते 41 या धावसंख्येचा पाठलाग सुरुवातीच्या कालखंडामध्ये सुरेख खेळाचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं. ते सुशील बेहरेचं
चौकारांची लयलूट मैदानावर त्याच्या साथीला एक षटकार कांचन राणेची, एक षटकार गौरव गडेकरची आणि सांघिक धावफलकावर 40 धाबा धावफलकावर 41 या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे तो जय भवानी अणसूर संघाला येणाऱ्या कालखंडामध्ये. यानंतर या संघातील विजेता संघ सामना करेल विशू ब्रदर्स संघासमोर. विशू ब्रदर्स संघ आपला पूर्ण संघ तयारीत ठेवा. आणि त्यानंतर सामना होईल साई लीला रोड लाईन विपक्ष कृष्णा क्रिकेटर्स. स्ट्रायकर एंडला श्रीकांत, नॉन स्ट्रायकर एंडला त्याचा साथीदार सज्ज होतोय तो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. सुजय आपल्याला पाहायला मिळतोय आणि कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं मान्यवर कक्षाच्या एंडकडनं गोलंदाज बरक गोलंदाज आरवली एक्सप्रेस या नावानं त्याला संबोधलं केलंय तो बाबा बाक्कर सज्ज होतोय. 24 चेंडू 41 धाबा केशव बाक्कर उर्फ बाबा बाक्कर सज्ज होतोय गोलंदाज मार्कवर आमच्या मान्यवर कक्षाच्या एंडकडनं. प्रति षटकामध्ये कुठेतरी 10 धाबा जमवायच्या आहेत येणाऱ्या कालखंडामध्ये जय भवानी अणसूर संघाला 41 या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी. आणि बघूया कोणता संघ विजयी होतोय आणि विजयी होत एका बाजूला जो संघ पराभूत होईल ह्या आरवली प्रीमियर लीगला त्याला नमस्कार करावा लागेल. बघूया दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा सामना अमृता स्पोर्ट स्पर्धेतील लक फॅक्टर सामना. पॅराडाईज बॉईजच्या दिशेने ज्यांना लक फॅक्टर अतिशय सुरेख फलंदाजी रनरअप झालाय जरूर पण आता पुन्हा एकदा या मैदानावर तेच आशा अपेक्षा घेऊन मैदानामध्ये सुरेख गोलंदाजी टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतो चेंडू निर्धाव चेंडूंना पहिल्या षटकातील अधिवर्गीय पॉवरफुल षटकाचा पहिल्या चेंडूचा झालाय खेळ समाप्त. आरवली एक्सप्रेस या नावाने मला का संबोधलं गेलंय. पंचायत लेवलच्या स्पर्धेला उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याची बऱ्याचदा ख्याती कीर्ती तो केशव बाक्कर उर्फ बाबा बाक्कर सज्ज होतोय आमच्या मान्यवर कक्षेच्या एंडकडनं. फुलटॉस पद्धतीचा चेंडू जवळजवळ आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता. मी म्हणेन खराब चेंडू होता आणि खराब चेंडूवर कुठेतरी आक्रमण करायचं होतं श्रीकांतला एका बाजूला. पंचांचा सिव्हर चेंडूचा इशारा बाईच्या स्वरूपात एकूण 2 धाबा एकूण 3 धाबा या गणल्या त्या धावफलकावर 3 या धावसंख्येनं श्री गणेश होतोय. जो पहिला चेंडू निर्धाव गेलाय त्याची भरपाई जरूर होते मैदानामध्ये ती जय भवानी अणसूर संघाच्या कोट्यामध्ये. तीन धाबा या धावफलकावर. तीन धाबा या धावफलकावर थोडस भागडा डरला जातोय मैदानामध्ये. हा मात्र अतिरिक्त चेंडू आणि अतिरिक्त चेंडूनं अमृता स्पोर्ट्स संघ बोनसच्या स्वरूपात प्रतिस्पर्धी संघाला धाबा देतोय. आडव्या बॅटनं पटका आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट फाईट लेगला अनिकेत आपल्याला पाहायला मिळतोय. परतीची फेक तोपर्यंत एक धावसंख्या 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 4 धाबा धावफलकावर जी रणनीती आखली प्रति षटकामध्ये 10 धाबा जमवायच्या इराद्यानं जय भवानी अणसूर संघ हा प्रत्येक प्रीमियर लीगच्या 2 संघांचा विचार केला तर दोन्ही संघ हे लक फॅक्टर म्हणून संबोधण्यात येणारे संघ ज्यावेळी त्यांच्या हातातून सामने निसटले त्यावेळी ते मात्र कब्जा बसवत आहेत असे अमृता स्पोर्ट आणि जय भवानी संघ. आणि विजयाचा झेंडा कोणता संघ हा वर चष्मा राखत आपल्या बाजूने घडवतोय की प्रतिस्पर्धी संघाच्या बाजूने एक जोखून ठेवणारी गोलंदाजी या मैदानावर. कारण गौरव गडेकर सारखा कसलेला गोलंदाज आहे बाबा भाकर आहे सज्ज आहे पण बघूया यांना प्रत्युत्तर द्यावं लागेल मैदानामध्ये ते जय भवानी अणसूर संघाच्या बाजूने. जय भवानी अणसूर संघामध्ये एक जो खेळाडू आहे तो सामना एका षटकामध्ये समाप्त करू शकतो असा खेळाडू आहे. तिला ससक व्हायला भेटतोय. परतीची पेक थोडीशी धोक्याची घंटा ही जरूर वाजली गेली आहे. थोडीशी ढिलाई आणि ढिलाईचा उपयोग प्रतिस्पर्धी संघाला एकेरी धावसंख्या देऊन जातोय. 1 या धावसंख्येनं 5 धाबा धावफलकावर. पाच धाबा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे. श्रीकांत आणि सुजय ही जोडी आपल्याला पाहायला मिळत आहे. कालच्या रात्रात भूषण जाधवची चौपेर फटकेबाजी 44 धावांची बहारदार खेळी. प्रणय बाक्करची एका चेंडूमध्ये 5 धाबा असताना उत्तुंग पद्धतीचा षटकार. केविन फर्नांडिसची सुरेख नवदीप 14 वर्ष खेळाडूची सुरेख गोलंदाजी मैदानावर. आणि कालच्या दिवसात संध्याकाळच्या सत्रात सुपर या डुपर सुपर ओव्हरचा सामना या मैदानावर.
मोठा फटका पाहायला मिळतोय. फटका बसलाय, धोक्याची घंटा वाजली लॉग ऑनला श्रीकांताची आणि श्रीकांत माघारी परततोय. सलामीचा बेलीचा फलंदाज आणि अतिशय खुशीमध्ये स्वागत करूया गोलंदाज केशव बक्करचा सुमधुर संगीतात. तीन धाबा निघाल्या. त्याने बोनसचा धावपलकावर पाहायला मिळाला. सुरेख गोलंदाजी केशव बक्करचे आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये संतोष सळमळकर नवीन फलंदाज जातोय. तो एका बाजूने सुजय याच्या साथीला. संतोषकडे क्षमता आहे. या संतोषचं का कौतुक केलं तर मी म्हणेन संतोषला ते प्रात्यक्षिक आज मात्र या आरवली क्रिकेट संघ आयोजित आरवली प्रीमियर लीग 2022 रणसंग्रामात दाखवावं लागेल. त्यानं APL अणसूर प्रीमियर लीग अक्षरशः गाजवली. वडेश्वर चषक त्यानं गाजवलाय. असा खेळाडू मैदानामध्ये सज्ज होतोय. तो नो स्ट्रायकर एंडला संतोष सळमळकर. आडव्या बॅटला फटका टोळ्याचा प्रयत्न, टप्पा पडला तर आतमध्ये येतोय चेंडू. निर्धाव चेंडू गडदा. 5 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. 5 धाबा धावपलकावर एकाकडेच्या मोबदल्यात 41 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना एका बाजूला मी म्हणेन 2 षटकांमध्ये कुठेतरी 18 ते 20 धावा जरी जमवल्या तरी ताकद आहे जय भवानी अणसूर संघाकडे. कारण तगडा खेळाडू निलेश सोनसुरकर येणं अजूनही बाकी आहे मैदानामध्ये. गती परिवर्तनाचा चेंडू, फटका फसलाय. सेम अँड स्क्रीनवर मान्यवराच्या समोर गौरव गडेकर माघारी परतावं लागतंय. डाव्या हाताच्या फलंदाजाला बॅक टू द पॅव्हिलियन. तो सुजय माघारी परततोय. 2 गडी बाद 5 धाबा. पहिला अनिवार्य पॉवर प्ले षटकाचा खेळ समाप्तीनंतर आणि समीकरण आहे मैदानामध्ये. उर्वरितच्या आता मात्र 18 चेंडूंचा खेळ बाकी आणि विजयासाठी 18 चेंडू 36 धावांची आवश्यकता. ताकद आहे आणि त्या ताकदीचा उपयोग आज मात्र हा प्रात्यक्षिकरित्या मैदानामध्ये सत्यात उतरावं लागेल. तो निलेश सोनसुरकर विस्फोटक फलंदाज आणि दुसऱ्या बाजूला टारकास्ट गोलंदाज गौरव गडेकर. निलेश सोनसुरकर गौरव गडेकर हे बऱ्याचदा एकच संघातून एकत्र प्रॅक्टिस म्हणजे दोघांचे कच्चे दिवे, दोघांना मात्र परिपक्वार माहिती असलेले. बघूया आक्रमण होते मैदानावर की सन्मानजनक क्रिकेट आणि दुसऱ्या बाजूला ही भेदक गोलंदाजी. पुढे सरसावत फटका डीप मिड विकेटला झेल जवळ टिपलाय पण पाय लागतोय कांचन राणेचा. तो मात्र सीमा रेषेला आणि जो जीवदान या मैदानावर आणि जीवदानाबरोबर तब्बल बोनसचा धावपलक 6 या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर 11 धावा या धावपलकावर. ज्या लाईनमन पेक्षा कौतुक करावं कांचन राणेचं, ज्यावेळी पाय लागला त्यावेळी सरळ कॅच धरल्यानंतर हात उंचावले आणि षटकाराची कोण म्हणजे सन्मानजनक क्रिकेट काय असतो, का मला अनुभवाला नटलेला खेळाडू आदरानं नाव घेतलं जातं, याचं प्रात्यक्षिक उदाहरण कांचन राणेने डीप मिड विकेटला दिलाय. 11 धावा धावपलकावर निलेशची सुरुवात मैदानावर घणाघाती. गौरव गडेकरचं स्वागत केलंय मैदानावर षटकारानं. बघूया आक्रमण, हे आक्रमण चालू राहत आहे की एक तेरी एक मेरी ही रणनीती रंगली जात आहे मैदानावर. 11 धावा धावपलकावर आणि निलेश सोनसुरकर ऑन फायर मैदानामध्ये.
शॉर्टपिच प्रकारचा चेंडू पुढे सहसा मारण्याचा प्रयत्न होता. एक तिरी एक मेरे. जरी तुम्हाला पहिल्या चेंडूवर षटकार टोलावला कारण फटका जरूर फसला होता. झेलबॉलच्या स्वरूपात माघारी परतावं लागलं असतं. नमस्कार जवळ जवळ करायला लागला असता. तो मात्र निलेश सोनसुरकरला पण थोडस लक भेटणार जय भवानी अनसूर संघाचं आणि पाय लागतोय थोडंसं या ठिकाणी सीमारेषेला आणि त्यानंतर मात्र दंडात्मक केलं जातं एका बाजूनं आणि त्या दंडात्मकनं 6 धावा 11 धावा धावफलकावर. सुरेख गोलंदाजी अचूक टप्प्याची गोलंदाजी टप्पा पडल्यानंतर उंच घेतोय. आक्रमण जरी सुरुवातीला केलाय तरी पुढील चेंडूंवर मी तुला एका बाजूने जकडून ठेवणार हा निर्बळ बहाल करतोय. एका चेंडूमध्ये 6 धावा जरूर आल्यात पण लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव. 3 चेंडूमध्ये फक्त 6 धावा खर्च करतोय. एका बाजूने गौरव गडेकर ही नेटलेली केली, एका बाजूने केशव बक्कर आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूने कांचेद्राने अनुभवी खेळाडू आणि पुन्हा एकदा सज्ज होतोय स्टारकास्ट गोलंदाज गौरव गडेकर. गती परिवर्तनाचा चेंडू फटका बसलाय अनिकेत पाहायला मिळतोय. नोमॅन्स लाईन मध्ये चेंडू विसरला होतोय. परतीची फेक तोपर्यंत 2 धावा या लिलव्या सांडणाऱ्या पूर्ण करतायत आणि 2 या धावसंख्येनं सांघिक धावफलक हा धावफलकावर पुढे सरकला जातोय. 13 धावा या धावफलकावर. 13 धावा धावफलकावर नाराज होतोय. जे फसलेले फटके हे जीवदानाच्या रूपांतरावर निलेश सोनसुरकर सारख्या तगड्या खेळाडूला 13 धावा धावफलकावर 41 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना गौरव गडेकर षटकातील 2 चेंडूंचा एक बागी 4 चेंडूमध्ये 8 धावा जरूर खर्च होत आहेत आणि निलेश सोनसुरकर सगळ्यात तगडा खेळाडू हा स्ट्रायकर एंडला. सुंदर फटका पाहायला मिळतो. स्ट्रेट ड्राईव्हचा पहिला फटका. क्षेत्ररक्षण सुंदर पद्धतीचं केलं जात आहे. सुंदर क्षेत्ररक्षण केलं जातंय मैदानावर. लाईनमन त्या ठिकाणी सज्ज आहेत. फक्त 2 धावा या धावफलकावर. पंधरा धावा धावफलकावर. सुरेख क्षेत्ररक्षण संघासाठी 2 धावा जरूर वाचवल्यात मैदानावर. शेवटच्या क्षणापर्यंत ताकद 2 संघांची लढत. अमृता स्पोर्ट संघ या मैदानावर 15 धावा धावफलकावर षटकाची सांगता करणारा अंतरिम चेंडू घेऊन गौरव गडेकर सज्ज होतो आमच्या मान्यवर कक्षाच्या एंडकडनं आणि स्ट्रायकर एंडला विस्फोटक फलंदाज निलेश सोनसुरकर. टप्पा पडल्यानंतर उंची घेतोय चेंडू. निर्धाव चेंडूनं दुसऱ्या षटकाची ही सांगता 15 धावा या धावफलकावर लगावल्या गेल्या आहेत. निम्म्या षटकांचा 12 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. अजूनही निम्म्या षटकांचा 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि 12 चेंडू विजयासाठी 41 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना 26 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 26 धावा. बघूया या मैदानावर निलेश सोनसुरकर सामना समाप्त करतोय 4 मोठ्या फटक्याने. की 4 मोठ्या फटक्यांपासून वाचावं लागेल ते मात्र येणाऱ्या कालखंडामध्ये अमृत स्पोर्ट्स संघाला 2 स्टारकास्ट गोलंदाजांची गोलंदाजी मात्र संपल्यात. अवरी 2 पहिल्या अजून 2 षटकांचा खेळ बाकी. टीम मीटिंग जरूर लागली मैदानामध्ये अमृत स्पोर्ट्स संघाचे आणि वळूया तोपर्यंत सुमधुर संगीताकडे डीजेच्या माध्यमातून. बारा चेंडू 26 धावांची आवश्यकता आणि गोलंदाजी बरकवर गोलंदाज सज्ज होतोय आमच्या मान्यवर कक्षाच्या एंडकडनं. सचिन आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकर एंडला संतोष सरमळकर.
आणि ज्याला जीवदान बहाल झालंय आणि जीवदानाबरोबर ज्याला बोनस भेटलाय मैदानामध्ये तो निलेश सोनसुरकर. मी म्हणेन जय भवानी संघाची पूर्ण मदार असेल मैदानामध्ये निलेश सोनसुरकरवर. आणि एका बाजूनं निलेश सोनसुरकरला बाद करण्यासाठी प्रयत्न, आडव्या बॅटला पोटा फटका पाहिला मिळतोय, डीप मिड स्क्वेअर लेगला चेंडू सीमारेषच्या बाहेर 6 धावांसाठी. विजयासाठी 20 धावांची आवश्यकता, 21 धावा या धावफलकावर. 11 चेंडू 20 धावांची आवश्यकता. सामना रोमांचक मैदानामध्ये. बाबा वक्करनं सुरुवात सुरेख पद्धतीची, गौरव कडेकरची जोखून ठेवणारी गोलंदाजी आणि स्वागत मैदानावर ते मात्र सचिनचं षटकारानं. आडव्या बॅटनं पुन्हा फटका पाहिला मिळतोय, चबदी लगतचा डीप ओलांद कार्पेट पद्धतीचा पहिला प्रयत्न, चेंडू अडवला जातोय. 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 22 धावा या धावफलकावर. समीकरण आहे मैदानामध्ये 10 चेंडू 19 धावा. समीरनं एकच कानमंत्र दिलाय जय भवानी संघ अणसूर संघाच्या निलेश सोनसुरकरला. 10 चेंडू तू फेस कर, फक्त 3 मोठे फटके मार, सामना समाप्त कर आणि 3 मोठ्या फटक्यांपासून बचाव करायचा आहे मैदानामध्ये. ते मात्र अमृता स्पोर्ट संघाला. 22 धावा या धावफलकावर. फटका फसलाय, धोक्याची घंटा जरूर वाजली मैदानामध्ये. निलेश सोनसुरकर आज लक फॅक्टर पाहायला मिळतोय. झेल सुटलं गेलंय. मी म्हणेन सचिननं काम केलं होतं मैदानामध्ये. स्तब्ध उभे राहिलेत अमृता स्पोर्ट्स संघाचे खेळाडू. निलेशला तब्बल 3 जीवदानं. आज जय भवानी अणसूर संघाचं लक फॅक्टर आणि गौरव गावडेची मैदानामध्ये एका बाजूला टीम 11 मध्ये भरते आणि त्यानंतर लक या मैदानावर जय भवानी अणसूर संघाला. 24 धावा धावफलकावर. 24 धावा या धावफलकावर उर्वरितचे असूनही 9 चेंडूंचा खेळ आहे बाकी. 17 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 17 धावा. शांतता ही वातावरण आणि शांततापूर्वीचं वादळ. वादळाला तब्बल 3 जीवदानं ही मैदानावर. जरी मी पहिल्या चेंडूवर वागणं ठरलो तरी मी काम माझं केलं होतं. 7 द्यायची होती मी म्हणेन, कारण झेल कठीण होतं पण ते झेल टिपायचं होतं. बऱ्याचदा कॅचेस विन द मॅचेस म्हटलं. मोठा फटका पाहायला मिळतोय. फटका जरूर पुन्हा एकदा बसलाय. डीप मिड विकेटला पुन्हा एकदा मात्र झेल सुटलं जात आहे. जय भवानी अणसूर संघ लक फॅक्टर म्हणून का संबोधला जातो याचं प्रात्यक्षिक उदाहरण हे मात्र या मैदानावर त्यांनी दाखवलंय. आणि आज मी म्हणेन बबलो, निलेशचा दिवस आहे मैदानावर. 4 झेल आणि 4तले 2 झेल हे तब्बल 10 धावा देऊन जवळ जात आहेत. 28 धावा या धावफलकावर. एका बाजूनं भाऊ मालवणकर, श्रीकांत गावडे हे 2 संघ मालक आणि आमच्या स्क्रीन समोर दिनेश भापकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अमृता स्पोर्ट संघाचे संघ मालक लक फॅक्टर पाहायला मिळतोय. पुढे सरसा पुन्हा एकदा जमने लगतचा डीप ओलांद कार्पेट मध्येचा फटका. 1 धावी धावफलकावर. 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 29 धावा या धावफलकावर. ताकद आहे अमृता स्पोर्ट्स संघाकडे, जिम्मेदारी आहे मैदानामध्ये. पण एका बाजूनं निलेश सोनसुरकरचे सोडलेले साधे सोपे झेल आणि त्यानंतर डोक्यावर थोडंसं टेन्शन मात्र गौरव आणि केशव बाकरच्या. 29 धावा धावफलकावर. संतोष सरमळकर सज्ज होतो. संतोषकडे ताकद आहे आणि त्या ताकदीचा उपयोग जरूर केलाय मैदानामध्ये संतोषनं. आडव्या बॅटनं फटका मारण्याचा प्रयत्न, पंचांकडे पायाची चौपीले जरूर केलं. 1 ही धावफलकावर गणली जाते. 1 या धावसंख्येनं लेगबाईच्या स्वरूपात 30 धावा धावफलकावर. 6 चेंडू विजयासाठी आता मात्र 11 धावांची आवश्यकता. येणाऱ्या कालखंडामध्ये 41 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना अमृता स्पोर्ट्स संघाचे संघ मालक सांगतात आम्ही सामना विजयाचा चेंडा हा अंतिम क्षणापर्यंत या मैदानावर फडकवणार. तर दुसऱ्या बाजूला 100% लक फॅक्टर म्हणून ओळखला जाणारा जय भवानी अणसूर संघ हा संघ सांगतोय आम्ही वर्चस्व राखत आमच्या संघाचा विजय या मैदानावर रंगवणार. बघूया कोणत्या संघाला नमस्कार करावा लागतोय आणि कोणता संघ या मैदानावर एका बाजूनं विजयाची पाऊलं आपली हे उमटली जात आहेत त्या मैदानावर. तोपर्यंत वळूया सुमधुर संगीताकडे डीजेच्या माध्यमातून.
समीकरण आता मात्र 6 चेंडू 11 धावांची आवश्यकता. गोलंदाजानं जर सामना जिंकवून दिला तर सन्माननीय रोहित आणि हनुमंत याचकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. जय भवानी अणसूर संघ या मैदानावर लढत करतोय आणि बघू या मैदानावर काय होतंय. 6 चेंडू 11 धावा. दिल की धडकन ही एका बाजूने गोलंदाजाची आणि दुसऱ्या बाजूने आक्रमण हे निलेश आणि संतोषचं. सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. कोलवर टप्प्याचा एकेरी धावसंख्येसाठी निघतोय. 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 31 धावा या धावफलकावर. मैदानामध्ये तगडा खेळाडू 4 जीवदानं आणि 4 जीवदानानंतर पुन्हा एकदा प्रार्थना निलेशचं विकेट पडून द्यायची. कारण लक फॅक्टर आज दिवस निलेशचा या मैदानावर 31 धावा धावफलकावर. जसजशी स्पर्धा सांगताकडे आणि सांगतेकडे असताना स्पर्धा सांगतेचा दिवस अंतिम दिवस आणि या मैदानानं रंग बदललेत अक्षरशः. कालची सुपर ओव्हर आडव्या बॅटनं सुंदर फटका पाहायला मिळतोय. चांगली डीप अलंद कार्पेट मध्ये केशव बक्कर येतोय. परतीची फेक या मैदानावर. धोक्याची घंटा कोणाची कधी वाजली होती पण थोडीशी परतीची फेक थोडीशी डिलायची मध्ये थोडा चेंडू विसावला गेला आणि 2 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 33 धावा या धावफलकावर. 4 चेंडू विजयासाठी आता मात्र 7 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 7 धावा हा लेखाजोगा दिल की धडकन. माफ करा 8 धावा. 8 धावा पाहिजेत. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेरचा चेंडू पंच 2 समांतर करतायत. स्वीर चेंडूचा इशारा करतायत. अभंतरच्या स्वरूपात सांघिक धावफलकावर 34 धावा धावफलकावर. 4 चेंडू 7 धावांची आवश्यकता. मग फटका हा फसलाय आणि मालकाने सांगितलंय फलंदाज या ठिकाणी मात्र ऐन मोक्याच्या क्षणी अमृता स्पोर्ट संघाच्या बाजूने मात्र माघारी परतावं लागेल. तो निलेश संसोरकरचा मात्र गडी माघारी परततोय. सुंदर शॉर्ट फ्लिप प्रकारचा चेंडू होता. निलेशला मारण्याजोगा होता आणि नंतर लग बदलतोय मैदानावर त्या अमृता स्पोर्ट संघाचं. खेळाडू अजूनही स्ट्राईक वर. जरा एका चेंडू मध्ये 2 चेंडू मध्ये 12 धावा असताना षटकार त्यानं टोलावलेत. संतोष सरमलकर आहे स्ट्राईक वर. त्याच्याकडे ताकद आहे मैदानामध्ये. 3 चेंडू विजयासाठी आता मात्र 7 धावांची आवश्यकता. टीम मीटिंग कमी लावा केशव बक्कर. चला कारण सामने अजून व्हायचे आहेत बरेच. मी म्हणेन गोलंदाजानं काम केलंय. अजून काही कान मंत्र या गोलंदाजाला. एका बाजूने 3 चेंडू मध्ये अशा रोखून ठेवलं. तगडा खेळाडू हा माघारी परतलाय आणि दुसऱ्या बाजूने कान मंत्रांवर या ठिकाणी विचार मात्र गोलंदाजाच्या मनात वाढले गेलेत. एका बाजूला 4 ते 5 खेळाडूंचे कान मंत्र माझं कार्य मी करो की कान मंत्राचा उपयोग करो हा प्रश्नचिन्ह गोलंदाजाच्या समोर. पण समोर तगडा खेळाडू तर संतोष सरमळकर. 3 चेंडू विजयासाठी आता मात्र 7 धावांची आवश्यकता. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. संतोष माघारी परततोय धावचीच्या स्वरूपात. लेग बायच्या स्वरूपात 1 धावसंख्या. समीकरण 2 चेंडू विजयासाठी 6 धावांची आवश्यकता.
एका बाजूनं मैदानावर समीर धुरे कर्णधार पदेचं नेतृत्व करतोय, दुसऱ्या बाजूनं बबलू 2 चेंडू 6 धाबा आणि हा सामना विजयी करून दिला गोलंदाजानं, गोलंदाज राजनं. तर हनुमंत आणि रोहित यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. 2 चेंडू विजयासाठी 6 धावांची आवश्यकता. समीर धुरीला एकच सहकार्य करतायत सर्व. तुझा एवढ्या वर्षाचा अनुभव या आरवली प्रीमियर लीग 2022च्या माध्यमातून दाखव. आणि दुसऱ्या बाजूनं नवदिव्य खेळाडू समोर 2 चेंडू 6 धावा. निलेश सोलसुरकर माघारी परतला आणि त्यानंतर आशा पल्लवी झाल्यात मैदानावर. ते अमृता स्पोर्ट्स संघाचे संतोष सरवळकर माघारी परतलोय. 2 चेंडू 6 धावांची आवश्यकता आणि गोलंदाजी बरकबर गोलंदाज राज आणि नवका खेळाडू स्ट्रायकर एंडला. संघाचा कर्णधार, संघाचा पाठीचा कडा समीर धुरे. पंचांकडे पायचीच अपील केलं जातंय. एस्टनच्या समोर जखडला जातोय मिडलस्टिकला आणि सुरेख गोलंदाजाची ती म्हणजे राजचं कौतुक करावं लागेल. 1 चेंडू 6 धावा, 1 चेंडू 5 धावा असताना प्रणय बाकरनं षटकार टोलावला. या मीटिंग कमी करा, टीम मीटिंग कमी करा. चला, 1 चेंडू 6 धावांची आवश्यकता. मी म्हणेन गोलंदाजानं काम केलंय, अजून किती काय मंत्र आहे गोलंदाजाला. 35 धावा धावफलकावर. धावचीच्या स्वरूपात, झेलबादच्या स्वरूपात आणि पायचीच्या स्वरूपात 3 मोहरे गारद झाले जय भवानी अणसर संघाचे. जो लक फॅक्टर ठरला गेला मैदानावर. एका बाजूने प्रार्थना ही गौरव गावडेची आम्हाला पाहायला मिळत आहे आणि बघूया जय भवानी अणसर संघ विजेता पद मिळवतोय. ही प्रतिस्पर्धी संघाच्या राजनं अक्षरशः कब्जा केलाय मैदानावर. 1 चेंडू विजयासाठी 6 धावांची आवश्यकता आणि स्ट्रायकर एंडला यश आपल्याला पाहायला मिळतोय. यश, तुझ्या नावाप्रमाणे यश मिळवायचं आहे. दुसऱ्या बाजूनं अमृता स्पोर्ट्स संघाचा राज मी किंग म्हणून या मैदानावर राहणार. हा निर्मळा बहाल करतोय काय बघूया. जबरदस्त सामना हा मात्र विजयाच्या वाटचालीकडे. अमृता स्पोर्ट्स संघ कर्णधार टॉस साठी या आणि विशू ब्रदर्स कर्णधार टॉस साठी आमच्या मान्य कसं. आपल्याला विनंती असेल आणि 1000 रुपयाचं पारितोषिक हनुमंत आणि